गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्या विकासावर कोणता नेता बोलायला तयार नाही। वट्ट्यावर आणि कट्ट्यावर बसून आम्ही सुद्धा हा नेता त्या पक्षात गेला आणि तो ह्या पक्षात आला याच्या चर्चा करण्यामध्ये आमचं आयुष्य घालवतो आहोत। यासाठीच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं का? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मताचा अधिकार दिला, भारतीय राज्यघटना दिली, स्वातंत्र्य मिळवून देणारे जे जे आमचे क्रांतिकारी महापुरुष आहेत त्यांना हीच अपेक्षा होती का? यावर कधीतरी आपल्याला विचार करावा लागेल, कधीतरी आपल्याला चिंतन करावं लागेल। आणि म्हणून 75 वर्ष हा भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि त्यातल्या त्यात लोहा कंधारमध्ये आहोत। कधीतरी आपण अवलोकन केलं पाहिजे, मागोवा घेतला पाहिजे। कुठल्या दिशेनं राजकारण चाललेलं आहे? लोहा कंधारच्या विकासावर किंवा लोहा कंधारमधल्या जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार आहे का? कुठलाही विषय असेल, कधी दाजीची चर्चा, कधी भाऊजीची चर्चा, कधी आंटीची चर्चा, कधी दीदीची चर्चा, कधी ताईची चर्चा, तर कधी दादाची चर्चा। घराघरामध्ये दादा आणि आंटी आणि काका तयार झालेत। तुमच्या माझ्या घराचं काय हा प्रश्न आम्ही कधीच आमच्या मनाला विचारायला तयार नाही। मित्र, मी आपल्या पुढे आहे, निष्ठेचं राजकारण करण्यासाठी आहे। मी आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। आपल्याला प्रश्न पडला असेल की धोंडे सरांनी नवीन पक्ष का स्थापन केला, मी त्याचं उत्तर मी आपल्याला एका वाक्यात सांगेल, मी दल बदलू नाही, मी निष्ठा विकत नाही, मी कधीही विचार बदलत नाही। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे, मी जेव्हा शेवडी बाजीरावसारख्या एका छोट्या गावातून शिक्षण घ्यायला जेव्हा मी औरंगाबादला गेलो, तो दिवस होता 1987चा, म्हणजे आजपासून 37 वर्षापूर्वीचा विषय आहे। मी शिकायला गेल्याच्या नंतर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये गेलो। आणि आपल्याला माहिती आहे, 12 ऑगस्ट 1987 ला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मला 8 जिल्ह्याचं प्रमुख केलं, मराठवाड्याचं प्रमुख केलं। माझी जात कोणाला माहिती नव्हती आणि शिवसेना प्रमुख कधी जात विचारत नव्हते, पण दुर्दैवानं जातीपातीचं राजकारण सुरू आहे। 1987 ला मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचा प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिल्याच्या नंतर आपल्या माहितीसाठी सांगेल, 1995 ला मी कुठेही नसताना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मला त्याच 8 जिल्ह्याच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली। 1995 ला मी काही शिवा संघटना काढली नव्हती किंवा मनोहर धोंडेची जात कोणाला माहिती नव्हती। बाळासाहेब ठाकरे कधी जात विचारत नव्हते। आणि म्हणून काम करणारा कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता, परखड आणि स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता, या भूमिकेतून बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 ला मला 8 जिल्ह्याची शिवसेनेची उमेदवारी दिली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ। ही निवडणूक ही काही जिंकण्यासाठी लढलो नाही, आम्ही पक्षासाठी लढलो। आणि त्याच्यानंतर निष्ठेने काम करत असताना पुन्हा शिवसेना भाजपच्या युतीमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा दुसऱ्या निवडणुकीला भाजपला सोडण्यात आला आणि श्रीकांत जोशी नावाचे भाजपचे आमदार झाले। मित्रांनो, मनोहर धोंडेला दिलेल्या उमेदवारीचा मतदारसंघ हा त्यांचा राहिला नाही, म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावून घेऊन मला विचारलं की तुला कुठून निवडणूक लढवायची आहे? माझी आयुष्यातली पहिली आणि सगळ्यात मोठी चूक कुठली असेल तर मी बाळासाहेबांना सांगितलं, माझं गाव लोहा तालुक्यात आहे,
मला लोहा तालुक्यातून विधानसभा लढवायची आणि मला बाळासाहेबांनी विचारलं आणि बाळासाहेबांनी मी मागितल्याप्रमाणे लोहा मतदारसंघाची 2009 ला उमेदवारी दिली. आपण सर्वजण साक्षीला 2009 ला विधानसभेची उमेदवारी जेव्हा मनोहर धोंडेला दिली तेव्हा शिवसेनेचा 20 वर्षाचा जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचा 10 वर्ष आमदार, जो टेम्पोचा ड्रायव्हर असलेला 10 वर्ष आमदार तुम्ही केला, तो रोहिदास चव्हाण मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर याच लोह्यामध्ये या गद्दार लोकांनी भगव्या दस्त्या जाळल्या. इतिहास आपल्याला आठवणीत आणून येतो. मुद्दा यांच्या डोक्यात किती जातीचं बीज भरलेलं आहे हे मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे. मित्र, 2009 ला मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर झाली की लोह्यामध्ये भगव्या दस्त्या जाळण्यात आल्या. होता नव्हता तोही पक्ष संपवण्यात आला आणि मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदानापर्यंत फक्त 13 दिवस मिळाले. आपल्याला माहिती आहे लोहा कंधारमध्ये 150च्या वर गाव आहेत आणि 13 दिवसामध्ये मी सगळ्या गावात सुद्धा जाऊ शकलो नाही. अफवा पसरवल्या गेल्या की औरंगाबादून आलंय, पलडकी जाते, तुम्हाला गावात कोण आहे उद्या, तुम्ही कोणाकडे काम घेऊन जाणारा, भीती दाखवण्यात आली. बहुजन समाजाला दहशत निर्माण करण्यात आली आणि मनोहर धोंडेला मतदान करू नका हे सांगण्यात आलं. परंतु पक्षाचा निष्ठावान असल्यामुळं बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आणि मी निवडणूक लढवली. मित्रहो, बाळासाहेबांनी उमेदवारी देताना मला मातोश्रीवर बोलून घेऊन सांगितलं होतं, लोहा विधानसभेचा सर्वे झालाय, सी ग्रेडची जागा ABC म्हणजे 3ऱ्या नंबरवर आपला पक्ष जाणार आहे. कोणाला उमेदवारी दिली तरी तो 3 नंबरला जाणार आहे. त्यामुळे तू जाऊन लढल्याच्या नंतर निवडून येणार नाहीस, पण मला विश्वास आहे की तुला उमेदवारी मी देतो आहे. तू लोह्याला जा, लढ, पड, 5 वर्ष काम कर, 2014 ला तू आमदार होशील. एवढा विश्वास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना माझ्याबद्दल होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो, लढलो, पडलो आणि पडल्याच्या नंतर सुद्धा जे बदमाश मंडळी अफवा पसरत होते की हा निवडणूक हरल्याच्या नंतर औरंगाबादला जाईल, तुम्ही कोणाच्या दारात जाल तुमची अडचण आली तर, सामान्य गोरगरीब शेतकरी माणसं घाबरतात. अशा प्रकारची भीती निर्माण करण्यात आली आणि हा निवडणूक हरल्याच्या नंतर परत औरंगाबादला जाईल तेव्हा तुम्हाला जागा राहणार नाही. मित्र हो, मी निवडणुकीला आलो, पडलो, परंतु मी हाल सोडली नाही. असं म्हणणारे जे होते त्या पडल्यानंतर वापस जाईल, त्याला माहिती नव्हतं या शनी महाराजाचा धोंडा उडावर बसल्यानंतर उठत नाही. मी 2009 पासून आजपर्यंत 15 वर्ष झाले. तुम्ही मला 15 वर्षापासून बघता आहात. मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. ज्यांना 10 वर्ष आमदारकी दिली, जे अनेक वर्ष पदावर राहिले, त्यांचं तरी लोह्याला आणि कंधारला संपर्क कार्यालय आहे का सांगा. माझी टिंगल तयारी केली. प्रताप चिखलीकर, काळतोंड्या यांनी जाहीर छत्रपती महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात टिंगल तयारी केली. काय केली म्हणजे याला 3000 मतं पडले आणि हे माझ्यावर टीका करते. आता 3000 मतं पडले होते का 8000 पडले होते, पण 3000 ही टिंगल तवारी मनोहर धोंडेची नाही. ही टिंगल तवारी मनोहर धोंडेचं लेबल लागलेल्या या भागातल्या सगळ्या बहुजन समाजाची आहे. आणि आम्ही त्याचा विचार केला का कधी? मित्र, मी हार मानली नाही. बाळासाहेबांनी सांगितलं त्याचा लढ, पड, 5 वर्ष काम कर, 14 ला आमदार हो. मित्र, आम्ही लढलो, पडलो, 5 वर्ष काम केलं. तुम्ही साक्षीदार आहात. याच लोहा कंधार तालुक्यातल्या 150 गावामध्ये मी पुन्हा शिवसेनेच्या शाखा उभा केल्या आणि दुर्दैवाने
2014च्या निवडणुकीच्या अगोदर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यातून गेले. बहुजन नेते म्हणून मी ज्यांना म्हणायचो किंवा मला जे मानसपुत्र म्हणायचे ते आदरणीय कैलासवासी गोपीनाथराव मुंडे सुद्धा 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्यातून गेले. आणि प्रसंग आपल्या समोर आहे. ते दोन्ही नेते आपल्यातून गेले आणि 14च्या विधानसभेच्या निवडणुका आल्या. पैशाच्या बळावर 6 पक्ष फिरून आलेला प्रताप चिखलीकर रात्रीतून 1 महिना अगोदर बैल बाजारात लोह्यामध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन मी तालुक्यामध्ये जो मतदारसंघामध्ये पक्ष उभा केला होता त्याच्या बळावर तो निवडून आला, आमदार झाला. 2014ला आमदार झाल्याच्या नंतर शिवसेनेच्या मतावर निवडून आलेला प्रताप चिखलीकर 1.5 वर्ष सुद्धा शिवसेनेत राहिला नाही. तुमच्या समोर आहे सगळे. निवडून आल्याच्या नंतर त्यांनी भाजपसोबत कास धरली. पक्ष किती बदलले मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? तुम्ही नवीन आहात का? पण आम्ही पडलो तरीही, उमेदवारी नाही दिली तरीही आहे तिथंच आहोत. आम्ही निष्ठा विकली नाही, आम्ही कधी बदललो नाही, तत्व सोडलं नाही. मी उल्लेख केला 10-10 वर्ष आमदार असलेल्या लोकांचा सुद्धा लोह्यामध्ये संपर्क कार्यालय नाही. मनोहर धोंडेला मत जरी लोकांनी कमी दिले असतील तरीही 15 वर्षापासून लोह्याच्या शिवाजी चौकात आणि कंधारच्या बसस्टँडच्या पुढे संपर्क कार्यालय आहे. जिथे कोणी गोरगरीब असेल, कोणी आडला नडला असेल, कोणी जर आला तर त्यांना मदत करण्याचंच काम आम्ही केलंय. आता आमच्या साधू पाटलांनी किंवा इतर वक्त्यांनी उल्लेख केला आम्ही जात विचारली नाही. हो, मी समाजाचं काम केलंय, पक्षाचंही काम केलंय. मी ताकाला दोन मोरे लपवलं नाही. मी ह्या समाजाचा आहे, मी ठासून सांगितलं. मी कोण्या जाती जन्माला आहे माझ्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. परंतु जातीची किंवा समाजाची संघटना चालवताना सुद्धा माझ्याकडे येणाऱ्या माणसाची मी कधी जात आणि धर्म विचारला नाही. कोणी आला असेल तो कोण्या जातीचा आहे, कोण्या पक्षाचा आहे, कोण्या नेत्याला मतदान केलंय हे न विचारता आम्ही त्याला मदत करण्याचंच काम केलं. मित्र, का सांगितलं पाहिजे? मी उघड बोलतोय हे सगळं. हे बोलायला हिंमत लागते. लोक पडद्यामधून जातीवाद करतात आणि आम्ही मात्र जे आहे ते उघड बोलतोय. होय, मी शिवा संघटनेच्या माध्यमातून समाजाचं महाराष्ट्रभर काम केलं. माझ्या समाजाला सुद्धा मला मत दिले नाही, हिनवला गेला. मला माझ्या जातीच्या मताचा अनादर केला गेला, तरीही आम्ही कधी त्याची पर्वा केली नाही. मित्र, होय मी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, परंतु तरीही कुठल्याही समाजाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का न लागू देता शिवा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या 21 जातींना मी ओबीसी आरक्षण मिळवून दिलंय. ओबीसी आरक्षण मिळवणं काही लोह्याच्या बाजारातून टमाटे वांगे आणायचे का? सन्माननीय जरांगे पाटलाचं आंदोलन आपण बघतो आहोत. काय अवस्था आहे? गावाच्या ग्रामपंचायतीपासून मुंबईपर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत सत्ता ज्या समाजाच्या हातात आहे, त्या मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन राज्यभर पेटलेलं आहे. आपण डोळ्यानं बघतो आहोत. तरीही कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ओबीसीत असताना कुणबी शब्द काढून एक मराठा शब्द ओबीसीत येऊ शकला नाही. हे मी माझ्या पदरचं सांगायलो का? हजारो लोकांवर गुन्हे दाखल झाले, अनेक जण शहीद झाले, अब्जो रुपये खर्च झाले. मी कोट्यावधी म्हणणार नाही, अब्जो रुपये. 56 मोर्चे झाले महाराष्ट्रामध्ये, ज्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली. बलाढ्य आंदोलन झाले, परंतु तरीही
दुर्दैवाने मराठा समाजाला आरक्षण मिळालं का, या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनाला विचारा. मित्रहो, ग्रामपंचायतचा सदस्य नसणारा मनोहर धोंडे जर वीरशैव लिंगायताच्या 21 जाती ओबीसी मध्ये आणू शकला, तर गावाच्या ग्रामपंचायतीपासून मुख्यमंत्र्यापर्यंत मराठा समाजाच्या हातात सत्ता असताना ओबीसी तर सोडा, एससीबीसीचं आरक्षण सुद्धा देता आलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. फक्त निवडणूक आली की नाते गोते सांगायचे, मराठा बनायचं, छत्रपती बनायचं, मी छत्रपती आहे ते वाढायचं आहे असं म्हणून मतं मागायची. मी आपल्याला विचारणार आहे, मराठा बांधवांना विचारणार आहे, ज्यांना तुम्ही मराठा म्हणून छत्रपती म्हणून 75 वर्ष मतदान केलं, त्यातला कुठला भाग देणार होता मराठ्यांना आरक्षण द्यायला? सामान्य घरातला जरांगे पाटील यावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जरांगे पाटलाने धन्यवाद दिले पाहिजे. एकीकडे मराठा आरक्षणाची चळवळ उभा करताना मराठा एकजूट केला, तर दुसरीकडे ओबीसी जागा केला. धन्यवाद दोन्ही अर्थाने दिले पाहिजे. आणि म्हणून आपण समजून घ्या, राजकारण येईल ज्याला आम्ही कधी कोणाला फसवलं नाही. मी उल्लेख केला, मी जर 21 जाती ओबीसीत आणू शकलो, आम्ही कायद्याच्या चौकटीत मांडणी केली. आमच्या वीरशैव लिंगायतांना कळालं सुद्धा नाही कधी ओबीसी आणलं. आणि त्या ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन कोणी सरपंच झाला, कोणी नगरसेवक झाला, कोणी नगराध्यक्ष झाला, कोणी महापौर झाला, कोणी पंचायत समिती सदस्य झाला, कोणी जिल्हा परिषद सदस्य झाला. हजारो विद्यार्थी अर्ध्या फीसवर आमचे मेडिकल इंजिनिअरिंगला गेले. अब्जो रुपयाच्या समाजाचा फायदा सेवा संघटनेने दिलेल्या ओबीसी आरक्षणामुळे झाला, पण आमच्या समाजाला कळायला तयार नाही. बघितलं पाहिजे, जरांगे पाटलांचं आंदोलन आम्ही बघितल्याच्या नंतर एक मराठा जात ओबीसीत आणायला काय लागतंय हे त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. तर असं असताना ज्यांना छत्रपती म्हणून, मराठा म्हणून मत देणाऱ्या मराठा समाज बांधवांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे. ज्यांना तुम्ही निवडून दिलं, मराठा म्हणून निवडून दिलंय, त्या मराठा आमदार खासदारांनी लोकसभेत विधानसभेत तोंड उघडलं काय? दिलं काय आरक्षण तुम्हाला? आणि म्हणून बांधवनं हे जातीपातीच्या पलीकडे, यांना जात केव्हा दिसते? जेव्हा यांचा स्वार्थ असतो, यांना मतं घ्यायची असतात, तेव्हा यांना वाण्याचं मनोहर धोंडे वाटते आणि मी छत्रपतीचा आहे असं वाटतं. आणि म्हणून मला मराठा बांधवांना सुद्धा सांगायचं आहे, जातीचं बीज तुमच्या सामान्य लोकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करणारी मुठभर लोक आहेत. त्याच्यात त्यांचा स्वार्थ आहे. मी दुसरा आपल्याला विषय सांगेल. या लोहा कंधारमध्ये 75 वर्षामध्ये गुरुनाथराव कुरुडे आणि ईश्वरराव भोसीकर हे दोन माणसं जर सोडले 10 वर्ष, तर 65 वर्ष या ठिकाणचा आमदार कोण आहे? माझ्या समोर अनेक जाणकार माणसं बसलीत, वयोवृद्ध माणसं बसली. सांगा, 75 वर्ष चार घरातले धोंडगे, चव्हाण, चिखलीकर, शिंदे, 65 वर्ष चार घरामध्ये सत्ता आहे. काय दिलं समाजाला? अरे लोह्याच्या चौकात अनेक वर्षाची असताना सुद्धा यांनी निवडणूक आली की पुतळ्याचा विषय करायचा. परंतु बाणाला आपण बघितलं, जेव्हा मी हिंदवी बाणाला मुलाखत दिली आणि सांगितलं की जर आता या ठिकाणी येणाऱ्या शिवजयंती तुमच्यामुळे बसला का? माझा दुसरा प्रश्न आहे, अरे 17 फेब्रुवारी 2023 ला पुतळा आणून बसवला, त्या दिवसापासून त्याला सिमेंट सुद्धा लावलं नाही. आजच्या दिवसापर्यंत सुद्धा माळेगावला माळा कोळीला मांड्या थोपटणं चालू झालं. ही अवस्था आमच्या तालुक्याची. किती भुलेणार तुम्ही सामान्य लोकांना? थापा मारणं आणि खायचं ते तुम्ही स्वाभिमानाने एक व्हा. यांची दावण बांधायला तुमच्या ताकदीवर या ठिकाणी तयार असेल. तुम्ही फक्त एक राहा. किती दिवस गुलामी करणार आपण? बघितलेलं 15 वर्ष मनोहर धोंडेला काही बदल वाटला का तुम्हाला?
आम्ही कधी रात्रीतून पक्ष बदलला नाही मित्रो. आम्हाला सुद्धा पक्ष बदलून या, भाजपत या, तुम्हाला खासदार करतो, आमदार सगळं सांगितलं. गुलामी कोणाची करत नाही आम्ही स्वतः. मी आपल्याला सांगितलं आताच 2009 ला मी इथं आलो तेव्हापासून दोन्ही तालुक्याला संपर्क कार्यालय आहे. आजही माझ्या कार्यालयाचा फोटो कोणाचा आहे. आम्ही निष्ठा विकली नाही. भले चांदे चौकडी शिवसेनेत जमा झाली पैशाच्या बळावर आणि त्यांना कानापेक्षा काठी उंच नको वाटली म्हणून एक झाली असती. आम्ही तत्व बदललं नाही, निष्ठा बदलली नाही, परंतु पक्षाने आम्हाला सोडलं. तुम्ही उल्लेख केला 1987 चा. किती वर्षे होतात 1987 ते 2024? 37 वर्ष होत आहेत. 37 वर्ष निष्ठेने राहणारा मनोहर धोंडे शिवसेनेला चालला नाही. पण भाजपचा नगरसेवक असलेला पिंपरी चिंचवड मध्ये राहणारा एकनाथ पवार रात्रीतून चालला. रात्रीतून. आणि आम्ही बघितलं मनोहर धोंडे सुद्धा 15 वर्ष इथं शिवसेनेचे काम करत होता. जे स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणारे होते ठराविक लोक, त्यांनी शिवसेनेची दस्ती सुद्धा कधी घातली नाही. पण एकनाथ पवार रात्रीतून आला, चकाचक दस्त्या घातल्या काही लोकांनी. कुठून आहे हे विष त्यांच्या डोक्यात. आणि हे विष नाही का मला प्रश्न आहे. मी सगळ्याला म्हणणार नाही, पण काही जातीवादी लोक आहेत, काही लोकांच्या डोक्यात जातीचं विष आहे. आणि जर एका जातीवर कोणी निवडून येणार म्हणत असेल तर बहुजन लोकांना मला हात जोडून विनंती करायची आहे, तुमच्या केसाला जरी धक्का लागला मनोहर धोंडेच्या जीवाला धक्का आहे. घाबरू नका. कोणी माईचा लाल तुमची चूल पेटवत नाही. भारतीय राज्यघटना आपल्याला दिलेली आहे, अधिकार सगळ्यांना. आणि 37 वर्ष निष्ठेने राहणारा मनोहर धोंडे चालला नाही शिवसेनेला. पण पुण्यातून आलेला रात्रीतून एकनाथ पवार चालला. महाराष्ट्राचा संघटक झाला, रात्रीतून दादा झाला. बघायला गेलं तर तीच भर. फाशी पडे एकच असतात. आणि जेव्हा ते ससे धरायला निघतात तेव्हा 2 ग्रुप करतात, 2 गट करतात, 2 नेते करतात. त्याचे एक जण तिकडे जावं लावतंय, एक जण इकडे जावं लावतंय. आणि सगळ्या पळसाच्या झाडांना ससे हुसकत हुसकत येतात. अर्धे ससे त्या जाळ्यात, अर्धे ससे ह्या जाळ्यात. आणि पुन्हा दोघेही सगळे ससे एकत्र आणून आंब्याच्या झाडाखाली वाटून खातात. तशी अवस्था आहे लोहा कंधारमधल्या ह्या नेत्यांची, या दाजी भाऊजीची सुद्धा. तुम्हाला दाखवायला फक्त म्हणजे तिकडे प्रताप चिखलीकरकडे नाराज झाला तर शिंदेकर यावा, आणि शिंदेकर नाराज झाला तर प्रतापकर जावा, धोंडेकर जाऊ नये. ही फाशी पडद्याची अवलाद आहे. आणि आम्ही त्याला भुलतो आहोत. आमच्या डोक्यात सुद्धा हा विषय कधी येऊ दिला नाही. मग भले बहुजन समाज असेल, दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आम्हाला कळू दिलं नाही. अरे 2004 ला हिरवे पटके बांधून कंधारच्या तुमच्या दर्ग्यात जाणारा प्रताप चिखलीकर आज कुठे आहे? आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे ना. आणि म्हणून ही दलबदलू लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी सांगतात आम्ही विकासासाठी गेलो, लोकांच्या प्रश्नासाठी गेलो. मी माझा प्रश्न आहे, कोण्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडला? आज आमचा सोयाबीन काय भाव आहे, शेतकऱ्याच्या कापसाला भाव काय? कोणता नेता बोलतो असं तेव्हा? परवडते का आम्हाला 6,200चा भाव कापसाला? आता वाढलाय 6,600 काहीतरी. परवडते का आम्हाला 42 रुपये भाव सोयाबीनला? कोणी बोलायला तयार नाही. गावागावात रस्ते नाही, प्याला पाणी नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, तरुणाच्या हाताला काम नाही, नोकरी नाही. आम्ही त्यांचेच गोड बघायचे. फलाना ह्या पक्षात गेला म्हणा, दिसताना त्या पक्षात गेला.
याच्या पलीकडे आमच्याकडे चर्चा व्हायला तयार नाही. म्हणून बहुजन समाजाने आपली डोके ठिकाण्यावर आणा. मला हात जोडून विनंती करायची आपल्याला. कोण कोणा पक्षात गेला? चिखलीकर भाजपमध्ये गेला का? अशोक चव्हाण भाजपमध्ये गेला का? तुमची चूल पेटली का? आणि दल बदलू लोक आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी आणि बेनामी मालमत्ता टिकवण्यासाठी कुठेही जाऊ शकतात, कोणालाही वाऱ्यावर सोडू शकतात. पण माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 37 वर्ष आम्ही आमची निष्ठा बदलली नाही, आम्ही पक्ष बदलला नाही. जेव्हा पक्ष बदलायची वेळ येते तेव्हा पक्ष बदलणार नाही, स्वतःचा पक्ष काढेल, पण तत्व आणि निष्ठा विकणार नाही. ही भूमिका घेऊन सेवा जनशक्ती पार्टीची स्थापना झाली. आपल्याला प्रश्न पडला असेल ना, माझ्यासारखे चळवळीत काम करणारे आमचे बच्चू भाऊ कडू आहेत, राजू शेट्टी आहेत, शेतकऱ्यासाठी लढतात. यांना काय दुसऱ्या पक्षात गेल्यावर पद प्रतिष्ठा मिळत नव्हती का? किंवा आमचे महादेव जानकर आहेत. अशी माणसं आजही महाराष्ट्रात आहेत. त्यांनी निष्ठा विकली नाही, कधी आपली तत्व सोडली नाही. अरे बच्चू भाऊ कडू सारखा माणूस, चळवळीत काम करणारा, अपंगासाठी काम करणारा, जा त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडणूक लढवायला पैसेही दिले आणि मतही दिली. तसं मनोहर धोंडे तुम्हाला पैसे मागणार नाही, हळूच सांगतो. पण ही चळवळ महाराष्ट्रामध्ये आजही काही भागात जिवंत आहे. अमरावती जिल्ह्यातलं मी उदाहरण दिलं, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजू शेट्टीचं उदाहरण दिलं. लोहा कल्ल्याला लागलेला कलंक पुसायचा असेल तर एकदा हे प्रस्थापित लोकांना दावणीला बांधण्यासाठी बहुजन समाज या तालुक्यातला तुम्ही एक व्हा. येणाऱ्या 2024 ला आता मला काही कोणाला उमेदवारी मागायला जायची गरज नाही, मागण्यापेक्षा देणार आहे. आता तुमच्या माहितीसाठी कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये, महाराष्ट्रामध्ये तीनही राज्यात सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण उमेदवार उभा करतो आहोत. 18 अपेक्षित वर्ग आहे. काय सूत्र आमचा? सेवा जनशक्ती पार्टी काय करते आहे किंवा कोणासाठी लढणार आहे, कोणासाठी काम करणार आहे? तर मित्र, आपल्या सेवा जनशक्ती पार्टीचं स्लोगन आहे बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी काम करणार आहे. मग आता इथं जात कुठं उरणार आहे? जातीपातीच्या पलीकडे उठा. आणि ज्याला असं वाटतं की मी उपेक्षित राहिलो, मला न्याय मिळाला नाही, 75 वर्षामध्ये माझा विकास झाला नाही, माझ्या तालुक्याचा विकास झाला नाही, फिरण्याचं काम होईल, बहुजन लोकांना कानाला लागण्याचं काम केलं जाईल. जे कार्यकर्ता सेवा जनशक्ती पार्टीत काम करणार त्याचा फार कट्टर दोस्त आहे असं दाखवलं जाईल, त्याला व्यसनाला, वाईट मार्गाला लावलं जाईल, संपवलं जाईल. काहीच्या कानाला लागतील, कानात फुकतील, काही जातीचं बीज फुकतील, काही आमिष दाखवतील. हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण तरीही आपल्या सगळ्यांना जर मनोहर धोंडेला आशीर्वाद देऊन या ठिकाणी काम करायची जर संधी दिली, मी आपल्याला विश्वासाने सांगतो 2024 ला फक्त संधी द्या. पुढच्या निवडणुकीला तुमचं काम शिल्लक राहिलं. त्यांनी मागणी तिकडून केली आणि मनोहर धोंडेने मागणी लोहा माळा कोळी मार्गाने अशी मागणी केली. मी मोर्चा काढला तेव्हा मला लोह्यातले पत्रकार विचारले की कसं शक्य आहे, तिकडून सत्याचा खासदार आणि रेल्वेचं काम करणारे सुधाकरराव डोईफोडे हे नरसी नायगाव मार्गे, देगलूर मार्गे न्या म्हणतायत आणि तुम्ही लोहा माळा कोळी मार्गे रेल्वे मागताय, कसं तुम्हाला मंजुरी मिळत आहे? मित्र, मी त्यांना त्यावेळेस पत्रकारांना सांगितलं होतं, बाबासाहेबांचा कायदा कोणाचा गुलाम नाही. बाबासाहेबांचा कायदा कोणाच्या घरी पाणी भरत नाही. कोणी सत्तेवर असला म्हणून त्याच्यासाठी कायदा बदलत नाही. आणि मी तुमच्या आशीर्वादाने 4 पुस्तकं शिकलो, मला कायदा माहिती आहे. आणि म्हणून मी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत मित्र, मी स्वतः
औरंगाबाद हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिकेमध्ये सगळे मुद्दे मी कायदेशीर पटवून दिले. कोर्टामध्ये मुद्दे मांडत असताना दिल्लीला जाऊन रेल्वे बोर्डाला सुद्धा मुद्दे पटवून दिले आणि माझे मुद्दे रेल्वे बोर्डाने मान्य केले. आणि औरंगाबाद हायकोर्टामध्ये माझ्या जनहित याचिकेत जेव्हा उत्तर दाखल केलं तेव्हा त्यांनी मान्य केलं की मनोहर धोंडे म्हणतात ते योग्य आहे. कमी खर्चात जास्त नफ्यात राहणारी, जास्त तीर्थक्षेत्र जोडणारी, जास्त लोकांना फायदा देणारी रेल्वे ही नांदेड लोहा मार्गे आहे. त्यामुळे ही रेल्वे आम्ही मंजूर करायला तयार आहोत. मित्र, 2011ला हायकोर्टाचा निकाल आला आणि 2012ला देशामध्ये नवीन रेल्वे ट्रॅक 111 मंजूर झाले. आजही इंटरनेटवर जा, 2012च्या अर्थसंकल्पामध्ये जे नवीन 111 रेल्वे ट्रॅक भारतामध्ये. दुसरा सर्वे झाला. दुसरा सर्वे, पहिला सर्वे प्राथमिक झाला. नद्या किती आडव्या येतात, माळं किती आहेत, शेत जमिनी किती आहेत, गायरानं किती आहेत, किती जमिनी अक्वायर कराव्या लागतील, त्याला पैसा किती लागणार आहे, गावं किती मोठे आहेत, लोकसंख्या किती आहे, तीर्थक्षेत्र कोणती आहेत. पहिला सर्वे झाला. दुसरा सर्वे झाला 2015-16ला की रेल्वे कुठून द्यायची. आणि मित्र, रेल्वे नांदेडून निघाल्याच्या नंतर सोनखेड म्हणजे तुमच्याच मार्गाने आहे. हळदव आणि लोह्याच्या मधून, बेरड आणि लोह्याच्या मधून रेल्वे जाण्यासाठी गटवाई सर्वे झालाय. मला माहिती आहे वेळ लागला, मी काही खासदार आमदार नाही, परंतु रेल्वे मंजूर झाली. पहिला सर्वे झाला, दुसरा सर्वे झाला आणि आता 1 महिन्यावर लोकसभेची निवडणूक आली की तिसरा सर्वे करायला 2,69,00,000 रुपये मंजूर झाले. ते केंद्र सरकारकडून मंजूर झाले. किती? फार मोठी रक्कम नाही, 2,70,00,000 रुपये. माझ्याकडे पुरावे असल्यामुळे मी सांगितलं हे जे तिसरा सर्वे मंजूर झाला ते माझ्या पत्रावरून झालाय. आमचा नांदेडचा खासदार दिल्लीमधून एक व्हिडिओ करून बनवून टाकला सोशल मीडियावर आणि काय सांगितलं प्रताप चिखलीकरनी की आता लोहा कंधारच्या आणि नांदेडच्या जनतेची 35 वर्षाची उपेक्षा संपली आणि रेल्वे मंजूर झाली. जसं काय लोकांना असं वाटतं का उद्या हिरवा झेंडा दाखवायचा आणि रुळावर रेल्वे पळणार आहे, असं स्टेटमेंट दिलं. मित्र, मला पत्रकारांनी जे पाठवलं स्टेटमेंट मी बघितलं आणि मी लोह्याच्या माझ्या ऑफिसमध्ये मी पत्रकार परिषद घेऊन खुलं चॅलेंज दिलं प्रताप चिखलीकरला की रेल्वे मंजूर करण्यासाठी खासदार म्हणून 5 वर्ष झाली. एका महिन्यावर आता आचारसंहितेने मंजूर केल्याचा एकही जर कागद दिला तर मनोहर धोंडे प्रताप चिखलीकरच्या घरी आयुष्यभर पाणी भरायला तयार आहे. खुले चॅलेंज दिलं मी. आणि जर प्रताप चिखलीकरनी लोकसभेत बोलण्याचा, तोंड उघडल्याचा पुरावा दिला नाही आणि लोहा मार्गे रेल्वे मंजूर केल्याचा पुरावा दिला नाही तर किती तू रमखान असलास तरी प्रताप चिखलीकरनी मनोहर धोंडेच्या घरी जन्मभर पाणी भरलं पाहिजे. खुलं चॅलेंज गेलंच नाही तर बोलतील कुठलं. या बदमाशाला लेकरू कोणाचं असो माझ्या अंगणात थोडा वाटतं. दुसऱ्यांनी केलेले काम मी केले म्हणून सांगायचे आणि जेव्हा तोड घसी पडायची वेळ येते तेव्हा मुख घेऊन गप्प बसायचं. आजही माझं खुलं चॅलेंज मी तेव्हा सांगितलं होतं की लोह्याच्या शिवाजी चौकात स्टेज मारा आणि पुरावे घेऊन या जनतेच्या समोर होऊ द्या. थाप मारली, जमलं तर वागून गेलं. लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची, वेळेवर थापा मारायच्या, आमिष मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या. आता तर तोही विषय संपलाय. बघा, आपल्याकडे म्हण आहे, आती तिथं माती. किती दिवस चालते? सगळे पक्ष संपलेत. भाजपमध्ये खासदार झाल्याच्या नंतर आणि अशोकराव चव्हाण आल्यापासून प्रताप चिखलीकर रोडवर हात दाखवला, टाटा बाय बाय. आणि मी नंतर खटगावकर अमित शहाच्या सोबत काल औरंगाबादमध्ये मिटिंगला दिवस भरतात. तुम्हाला गॅरंटी
गॅरंटीनं सांगतो आता, प्रताप चिखलीकरचं पार्सल वापस केल्याशिवाय आला नाही. त्यानं ज्याच्या घरात गेला त्याचं घर उतरल्याशिवाय आला नाही. त्याच्यामुळं आता सगळीकडून संपलंय, जिल्ह्यामध्ये काही राहिलं नाही. पार्सल परत लोहा कंधारला येणार आहे आणि म्हणून सगळीकडे सगळे देव पूजून आणि ते काम मनोहर धोंडेला द्या. प्रताप चिखलीकरलाही आडवं करून मनोहर धोंडेनं काम नाही केलं तर कान धरा. वासरात लंगडी घ्यायची आणि इकडे लोहा कंधारमध्ये खासदार नांदेडचा आणि या पोपटाचा जीव लोहा कंधारमध्येच उठलं की लोहा कंधारमध्ये. याला खासदार पाहिजे, पोराला आमदार पाहिजे, पोरीला आमदार पाहिजे. बापाची मालमत्ता आहे का? शेतकरी आहेत, ओबीसी आहेत, बहुजन आहेत. त्या बांधवांना मला विनंती करायची आहे, स्वातंत्र्यामध्ये आपण जगतो आहोत. स्वातंत्र्याचा आस्वाद घ्या, तुमच्या ताकदीचा अंदाज घ्या आणि कोण्या बड्या नेत्याच्या आणि बड्या घराच्या मोहात न पडता एकदा तुम्ही जर मला 2000 गावागावामध्ये एकजुटीने आपली ताकद उभा करा. सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही पुढे निघालो. भले आमची युती किंवा आघाडी कोणासोबत होईल का नाही होईल, झाली तर नक्की लोहा कंधारची जागा जो पक्ष आमच्यासाठी सोडेल त्यांच्या सोबतच युती किंवा आघाडी केली जाईल. महाराष्ट्रात कुठल्या जागा मिळतील यावर आम्ही भर देणार नाही, पण लोहा कंधारची जागा जो पक्ष आम्हाला सोडेल त्यांच्या सोबतच युती किंवा आघाडी होईल. जर नाही झालं तर आमच्या बारक्या पक्षांची बैठक होऊन आमचं फक्त उभा टाका. मित्र, पक्षाचा विचार करत असाल तर काही लोक भूलथापा मारतील, बरे तो धोंडे सर पण पक्ष कोणता? लई कलाकार लोक आहेत, काही काही चमचे कसं हो चांगले आहेत पण कसं पक्ष कोणता? त्याला विचारलं पाहिजे, बाबा तुझा बाप ज्याला तू म्हणत होतास त्या प्रताप चिखलीकरचा 2004 ला पक्ष कोणता होता सांग. याच लोहा कंधारच्या जनतेने अपक्ष म्हणून प्रताप चिखलीकरला निवडून दिलं तेव्हा त्याचा पक्ष विचारला होता काय? चालतो तर मनोहर धोंडे का चालत नाही? कानफटी खाना त्याच्या, पुन्हा कधी बोलणार नाही. आणि ही जी चमचे लोहा कंधारमध्ये काही मुठभर आहेत पेरलेली आहे, त्यांचा धंदाच एवढा आहे, कट्ट्यावर वट्ट्यावर आडत दुकानावर बसायचं. धोंडे सर तर चांगलं आहे, बरं दिसालंय, पण पक्ष कोणता आहे त्याला सांगा. सेवा जनशक्ती पार्टी पक्ष. हा अर्जनी सतरंजा उचलल्या ते दिसायला तयार नाही. 12ने काँग्रेस मधले भ्रष्टाचारी जमा केले. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये म्हणाले आणि तिसऱ्या दिवशी अजित पवारला भाजपमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री. आदर्श घोटाळ्यामध्ये अशोकराव चव्हाणांचं नाव आहे. श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली, तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाणला भाजपमध्ये घेऊन खासदार केलं. मग काय मोदीची वॉशिंग मशीन आहे का धुवून काढायची? कोणत्या पक्षात नाम राहिला, कोणत्या पक्षात निष्ठावानाला स्थान आहे? मग ते भाजप असेल, शिवसेना असेल का आणखी कोणता मोठा पक्ष असेल, रात्रीतून बेडक्यासारख्या उड्या मारणं चालू आहे. आणि म्हणून हे गढूळ झालेलं राजकारण तुम्हाला सामान्य जनता म्हणून बदलायला सुरुवात करावी लागेल. भले राजकारणाचा समुद्र सगळा गढूळ झालाय, मी अनेक ठिकाणी सांगितलंय. असं समजू नका सगळे राजकारण गढूळ झाले, आपण कशाला त्याच्या विरोधात जायचंय असं समजू नका. एवढा मोठा राजकीय समुद्र गढूळ झालाय, त्याला मी नितळी म्हणून काय काम करू शकणार आहे? अशी कधी नितळी विचार करते का की माझ्या एकट्यानं कुठं समुद्र नितळ होणार आहे? पण तरीही ती नितळ करण्याचं काम करते. तसं सेवा जनशक्ती पार्टी महाराष्ट्रातल्या गढूळ झालेल्या राजकीय समुद्रामध्ये नितळी म्हणून काम करणार आहे. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, बहुजन, दीनदलित, आदिवासी, अल्पसंख्याक या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला एकजुटीने पुढे जायचंय. बेरळीकरांना मला विनंती करायची आहे, इथं खरं तर सावरगावचे आमचे प्रमुख कार्यकर्ते आलेत, रिसनगावचे कार्यकर्ते आलेत. रिसनगावला प्रचंड मोठा मेळावा झाला.
मोठ्या कलंबरला प्रचंड मोठा मेळावा आणि सेवा जनशक्ती पार्टीची शाखा झाली। आज बेरळीमध्ये तिसरी शाखा होते। लवकरच सावरगावला मोठा मेळावा आणि शाखा स्थापना, गाव शाखा स्थापन होत आहेत। त्या शाखा स्थापन करण्यामध्ये तुमचा सुद्धा खारीचा वाटा आणि मला आशीर्वाद देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आपण एकजुटीने उभा टाकावं आणि येणाऱ्या 2024च्या निवडणुकांसाठी आजपासूनच कामाला लागावं असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा।